आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवांश, निघूया का आपण ज्वेलरी शॉप? अंजली, तू आता व्हिडिओ बघितलास ना? स्टील तुला असं वाटतंय की आपण आता खरं शॉपिंगला जायला हवं? नाही, तसं नाही, पण आई आत्ताच म्हणाल्या ना आपल्याला की अंजली, तुझ्या बहिणीने व्हिडिओ टाकलाय हा सईने. त्या मुलीला मदतीची गरज आहे, जीवाचा प्रश्न आहे तिच्या. हा, पण मग शॉपिंग आय एम सो सॉरी, पण आपली शॉपिंग नंतर पण होऊ शकते. आय मीन, आपली शॉपिंग त्या मुलीच्या जीवापेक्षा जास्त तर महत्वाची नाहीये ना. सी, आय नो मे बी मी रूट साऊंड करत असेल, पण मला जावं लागेल त्या हॉस्पिटलला. तू प्लीज कॅब करून घरी जा, आणि घरी गेली की मला कळव. जाशील ना? थँक्यू. आय एम सो सॉरी. प्लीज ये. बाय. बाय. सई मी ना जीवच घेणार या सईचा. जरा कुठे मी हॅप्पी असले ही सई कलमडतेच मध्ये. जस्ट हेट यू सई, आय हेट यू. ताई, हे बघा, माझ्या खात्यात पैसे जमा होत आहेत. ताई, मी तुम्हाला म्हणाले होते ना या व्हिडिओचा आपल्याला खूप फायदा होणार आहे म्हणून. आता हळूहळू आणखी पैसे येतील. पण रक्कम खूप मोठी आहे ना, आपल्याकडे वेळ कमी आहे. ताई, मला खूप भीती वाटते हो. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या मैत्रिणींचे काही ओळखीत ट्रस्ट आहेत, त्यांच्याकडून काही मदत होती का मी बघते. मी कॉल करते त्यांना. आलेच, तुम्ही बसा. या बसा. मॅडम, रक्तदान खरं तर हे खूप पुण्याचं काम आहे. तुमच्यासारखी लोक रक्तदान करतात म्हणून तर अनेक लोकांचे प्राण वाचतात. तुम्हाला खरं सांगू का डॉक्टर, मला नेहमी असं वाटतं आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण दुसऱ्याची मदत करायला हवी. आणि मी विशेष असं काहीच करत नाही हो. देवानी जे मला दिलंय ते मी लोकांना देते. अहो, पण हल्लीच्या जगात दुसऱ्यांचा एवढा विचार कोण करतं? आम्ही रोज हॉस्पिटलमध्ये केसेस बघतो ना. आपल्या जवळच्या लोकांसाठी देखील काही करायची तयारी नसते लोकांची. आणि तुम्ही तर परक्या लोकांसाठी दर महिन्याला येऊन रक्तदान करता. मी रक्तदान करते त्यामुळे दुसऱ्याला मदत मिळते, ह्या गोष्टीचा आनंद तर आहेच. पण मला सुद्धा मानसिक समाधान खूप मिळतं याने. 5 मिनिटं तुम्ही बसून राहा, मी कॉफी आणि बिस्किट पाठवते, तेवढं खा आणि मग निघा. बरं डॉक्टर, तुम्हाला आनंदाची बातमी सांगते. माझ्या देवांचं लग्न ठरलं. ही तर खूप आनंदाची बातमी आहे. अभिनंदन मॅडम. थँक्यू सो मच. अहो, देवांश सर इतके चांगले आहेत ना, त्यांना बायकोही चांगलीच मिळणार. आलेच आम्ही. एक्सक्यूज मी, एक निकिता नावाची मुलगी आहे. ऍक्च्युली तिची काहीतरी सर्जरी आहे. एका मुलीने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता तिच्या मदती करता. सो तिलाच भेटायला आलोय मी. कुठे भेटता येईल मला तिला? हा, ती लहान मुलगी ICU वॉर्ड मध्ये आहे तिकडे. ओके, ICU वॉर्ड. थँक्यू सो मच. डॉक्टर, थँक्यू सो मच. अहो, थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. आज हॉस्पिटलमध्ये एका मुलीची ब्रेन सर्जरी होते. तिचा आणि तुमचा ब्लड ग्रुप एकच आहे. तुमचं रक्त तिच्या उपयोगी पडेल. आज खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे तिचा जीव वाचणार आहे.
अगं बाई काय सांगताय, ही तर फारच चांगली गोष्ट आहे. हो. देव सगळ्या गोष्टी कशा जुळवून आणतो ना. ज्या माणसाची ज्या ठिकाणी गरज असते देव त्याला बरोबर त्या ठिकाणी नेऊन पोहोचवतो. देवा, जानू, अरे तू इथे? तू शॉपिंगला गेला होतास ना, मग इथे कसं काय? अंजली बरी आहे ना? रिलॅक्स रिलॅक्स. अंजलीला काही झालं नाहीये, ती घरी गेलीये, मी एकटा इथे आलोय. मग इथे कसं काय आलास तू? ऍक्च्युली काय झालंय, सई, अगं तू इथे हॉस्पिटलमध्ये कशी काय? जानू, अगं तुला आत्ताच सांगितलं ना मी, सईने एक व्हिडिओ टाकलाय सोशल मीडियावर ज्यात एका मुलीला ऑपरेशन करता पैसे हवे, तेच पैसे गोळा करते सई. तोच व्हिडिओ बघून मी इथे आलोय ना. सई, खरंच तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. इतक्या लहान वयात इतकी समज कशी आहे ग तुला? तुझ्या आईने खरंच खूप चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. सई, मला सांगा आणखी किती पैशांची गरज आहे ऑपरेशन करता, म्हणजे तसं आपल्याला लगेच ऑपरेशन सुरू करता येईल. डॉक्टरांनी टोटल 5 लाख रुपये खर्च सांगितलाय आणि आमच्याकडे 1 लाख जमा झालेत आता. ओके ठीक आहे, फाईन. मी सगळे पैसे भरतो, तुम्ही फक्त डॉक्टरांना एवढं कळवा की लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करा म्हणावं. नाही सर, 1 मिनिट थांबा. हे बघा, सगळी रक्कम भरण्याची गरज नाहीये. माझ्याकडे आता जे पैसे जमा झालेत ना तेवढे मी भरते आणि बाकीचे उरलेले मग तुम्ही भरा ना. देवांश बघेल सगळं. काकू पण सई, डोंट वरी. सी, तुमच्याकडे पण जी अमाऊंट आहे ना ती आपण नंतर वापरूच निकिता करता. सी, ऑपरेशन नंतर बाकीची ट्रीटमेंट, औषधं या सगळ्यांकरता पैसे लागेलच ना. ओके, सो मी आत्ता ऑपरेशन करता पैसे भरतो, त्यानंतरच्या गोष्टींकरता तुम्ही हे पैसे सेव्ह करून ठेवा. फाईन? ठीक आहे, चालेल. मी डॉक्टरांना आता ऑपरेशनची तयारी करायला सांगते. हो. तेव्हा लाखात एक मुलगी अशी असते सई सारखी, जी दुसऱ्यांसाठी सुद्धा धावपळ करत असते. तू जा, पैसे भरतोस ना? आलोच. हे बघा, पैशांची व्यवस्था नाही झाली तर आम्ही काहीच करू शकत नाही. डॉक्टर, पैशांची व्यवस्था झाली आहे. सांगितल्याप्रमाणे आता 5 लाख रुपये जमा झालेत. तुम्ही प्लीज लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करा ना. ओ ग्रेट, आम्ही लगेच ऑपरेशनच्या तयारीला लागतो. हो प्लीज. ताई, आता निकिता लवकरात लवकर बरी होईल. मी म्हणाले होते ना तुम्हाला, देव चांगल्या माणसांना नेहमी मदत करतो.